आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञदासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। पांडवांच्या बाजूनी जे सैन्य दळ आहे त्याचं वर्णन दुर्योधन द्रोणाचार्यांना सांगतोय। त्यातले रथ, घोडे, हत्ती आणि सरते शेवटी एक एक योद्धा, एक एक सैनिक युद्धासाठी कसा पिसाळलेला आहे, पिस लागलेलं त्याला युद्धाचं, आणि तो अत्यंत क्रूर दृष्टीनं त्या आपल्या शत्रूकडे एक एक सैनिक कसा दृष्टी कटाक्ष टाकतो आहे याचं वर्णन ते करतात। काल आपण जिथे थांबलो तिथून सुरू करूया। बहुता दिवसांचे पारणे तै देखिजे मिष्टान्ने, तेथे आळुके पण ब्राह्मणे जैसे कीजे। देखोनी मूषकांची मांदी, मार्जारा मांडे गवादी, ती आकळिली पादी फिस्कारू करीती। तैसे असंवर पातले, परिणिती करिता कळले, पांडव वैरी आपुले बळी कटकी। दुर्योधनु म्हणे नवल, कैसे या पांडवांचे बल, उठीना की खळबळ आमुच्या सैन्य। इथे तो पांडवांच्या सैन्याचं वर्णन करायचं थांबतोय। तो वर्णन असं करत होता, एक पाहती क्रूर दृष्टी एका चळबळ मोठी, एके सांगती गोठी संग्राम नीतीची या। एक एका पुढारती चमत्कार वेगे दाविती, साधिली विद्या उजळीती तये ठाई। आपली शस्त्रविद्या तिथे दाखवण्याचं काम हे पांडवांच्या दलातले सैनिक करतायत। अत्यंत अस्वस्थ आहेत ते लढण्यासाठी। संग्रामाच्या नीतीच्या गोष्टी ते एकमेकांच्या मध्ये करतायत। वेगवेगळे चमत्कार, पराक्रमाच्या संदर्भातले वेगवेगळे चमत्कार ते तिथे करून दाखवतायत। आणि असं अत्यंत उत्साहाचं आणि लढण्यासाठी आवेगी उत्सुक असलेले हे सैनिक मला दिसतायत। ते कसे सैनिक आहेत, ते योद्धे कसे आहेत, याचं दोन दृष्टांत देऊन त्यांनी वर्णन केलेलं आहे। इतके समर्पक दृष्टांत आहेत, इतके चपखल आहेत की खरं म्हणजे आपल्याला जेव्हा दृष्टांत कळतो ना तेव्हा त्यातली खरी गंमत कळते। ते पहिला दृष्टांत देतात आहे, बहुता दिवसाचे पारणे, फार दिवसांचा उपवास आहे। तै देखिजे मिष्टान्ने, आणि अनेक दिवसांचा उपवास संपल्यानंतर तेथे आळुकेपणे ब्राह्मणे जैसे कीजे। अनेक दिवसांचा उपवास एखाद्या ब्राह्मणाला घडलाय, केलाय, आणि त्यानंतर पंचपक्वान्नाचा
त्याला तो थाट दिसतोय, जेवण दिसतंय, मिष्टान्न दिसतायत सगळी. आणि मग तेथे आळुकेपणे ब्राह्मणे जैसे कीजे. आणि ते सगळं पंचपक्वान्नाचं भरलेलं ताट किंवा तो स्वयंपाक, ते अन्न बघितल्यानंतर अनेक दिवसांचा उपवास केलेल्या ब्राह्मणाची जी जेवण्याची तीव्र इच्छा होते, त्याची जी जेवण्याची इच्छा असते तीव्र, तितकीच तीव्र इच्छा लढण्याची या सगळ्या योद्ध्यांच्या मध्ये मला दिसतेय, असं दुर्योधन म्हणतोय. पुढे एक आणखीन सुंदर दृष्टांत ते आणखी एक देत आहेत या योद्ध्यांच्या संदर्भातला. त्यांच्या लढण्याच्या आवेशाविषयी, उत्सुकतेविषयी हे दृष्टांत त्यांनी दिलेले आहेत. ते पुढचा दृष्टांत देतात. ते म्हणतात, देखोनी मूषकांची मांदी. मूषकांची मांदी, उंदरांची ओळ आहे, उंदरांची रांग आहे, ती पाहिली आहे. कोणी बघितली आहे? देखोनी मूषकांची मांदी, मार्जारा मांडे गवादी. ती मांजरानं बघितली आहे आणि मांजराला जणू काही अन्नछत्रच इथे मांडलंय असं वाटलं. देखोनी मूषकांची मांदी, मार्जारा मांडे गवादी, ती आकळली ही पादी पिस्कारी करीते. आणि त्याला जेव्हा हे कळतं की ही जणू उंदरांची जी रांग माझ्या समोर मांडली आहे, ते जणू माझ्यासाठी अन्नछत्रच आहे. आणि मग त्याची जी अवस्था होते, फिस्कारू करीती असा शब्द त्यांनी वापरलाय. इतकं समर्पक, इतकं योग्य वर्णन, इतका सुंदर दृष्टांत या ठिकाणी दासोपंत देतात की मांजर समोर उंदरांची रांगच्या रांग बघतय आणि शिकार करण्यासाठी, पोट भरण्यासाठी, खाण्यासाठी चवताळून त्याला हे कळलंय की हे आपल्यासाठी मांडलंय. आकळली ही पादी, त्याला ते कळलंय की हे आपल्यासाठी आहे. आणि तेव्हा मार्जारा मांडे गवादी, मार्जारासाठी, मांजरासाठी हे जणू अन्नछत्रच आहे. आणि अशा प्रकारचं हे अन्नछत्र जेव्हा हे मांजर बघतंय, समोर उंदरांची रांग बघतं, त्यावेळेला त्याच्या मिशा ताठर होत आहेत, त्याची शेपूट पिंजारली जाते. आणि ज्या आवेशाने तो या उंदरांच्या रांगेवरती झेप घेतोय, तोच आवेश, तोच उत्साह या सगळ्या सैनिकांच्या मध्ये दुर्योधनाला दिसतोय. आणि अशा प्रकारचे अत्यंत समर्पक असे दोन दृष्टांत देऊन दासोपंत सांगतायत की पांडवांचे सगळे सेनापती, सगळे योद्धे कोणत्या मनस्थितीत आहेत, ते किती उत्सुक आहेत लढायला, वैऱ्यावरती तुटून पडायला, वैऱ्याचा नाश करायला. हे सगळे पांडव सैन्यातले योद्धे अत्यंत दक्ष आणि तत्पर असे आहेत. आणि ते आपण स्पर्धेच्या वेळेला किंवा आजकाल पळण्याच्या स्पर्धेच्या वेळेला म्हणतो आपण गेट सेट गो, अगदी त्या अवस्थेत तयार आहेत. ज्या क्षणी युद्धाला सुरुवात होईल त्या क्षणी यांची तलवार काही क्षणात शत्रूवरती चालेल, अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये, त्या स्थितीमध्ये हे सगळे सैनिक आहेत, असं हा दुर्योधन सांगतो आहे. आणि याला असं वाटतंय की पांडव खरे आपले वैरी आहेत आणि याचा परिणाम, याची परिणिती खरं म्हणजे कळून चुकतेय का, अशी शंका मनामध्ये, शंकेची पाल मनामध्ये चुकचुकतय. तैसे असंवर पातले, न आवरता येणारे असे सैनिक मला पांडवांच्या दळामध्ये आलेले दिसत आहेत. परिणिती करिता आकळले, त्याचा परिणाम माझ्या मनामध्ये मला समजून आलेला आहे. पांडव वैरी आपुले बळी कटकी, अत्यंत बलवान, चिकट, चिवट, काटक, पराक्रमी असे योद्धे, असे मला पांडवांच्या सैन्यातले जे आपले वैरी आहेत ते
न आवरता येणारे असंवर पातले असे आलेले, इथे प्रत्यक्ष सिद्ध झालेले, पातले म्हणजे आलेत असे मला हे सगळे पांडव वैरी आपले दिसतायत. दुर्योधनु म्हणे नवल, कैसे या पांडवांचे बळ. खरोखर नवल आहे. दुर्योधन म्हणतो असं या पांडवांचं बळ आहे की उठी ना की खळबळ आमुच्या सैन्य. आणि आमच्या म्हणजे कौरवांच्या सैन्यामध्ये कदाचित खळबळ उठेल की काय, या सगळ्या सैन्याचं, पांडवाच्या सैन्याचं चित्र पाहून अशी मनामध्ये मला शंका येते. पण तरी सुद्धा उसनं अवसान आणून आपणच जर खचलो तर अवघ कौरव दळ, कौरवांचं सैन्य खचेल. त्यांच्या हातातली शस्त्र गळून पडतील, मनगटातलं बळ निघून जाईल, ते गलितगात्र होतील याची जाणीव दुर्योधनाला आहे. आणि म्हणून गीता पुढे असं म्हणते 7व्या श्लोकामध्ये, अस्माकंतु विशिष्टाय तान्नि बोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थीं तान् ब्रवीमि ते. 7व्या श्लोकामध्ये गीता असं सांगते, अस्माकंतु विशिष्टाय तान्नि बोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. दासोपंत या श्लोकातल्या पहिल्या शब्दावर भाष्य करतात. हे द्विजोत्तम, बघा श्लोकामध्ये शेवटचा शब्द आहे बरं हा. अस्माकंतु विशिष्टाय तान्नि बोध द्विजोत्तम, हे द्विजोत्तम हा पहिला शब्द दासोपंत घेतात आणि त्याच्यावर भाष्य करतात. काय करतात भाष्य ऐकूया. दुर्योधनु म्हणे द्विजोत्तमा, हेची पुढतो पुढती वाटे आमा, परंतु काही एक तुम्हा सांगणे असे. दुर्योधन म्हणतो द्विजोत्तमा, आचार्य, ब्राह्मणातील उत्तम पुरुष, द्विजोत्तम ब्राह्मणातील उत्तम असे आपण हे आचार्य, हे जी पुढतो पुढती वाटे आम्हा. खरं म्हणजे पुढे काय होईल याची शंका माझ्या मनामध्ये आहे, आम्हाला वाटते. परंतु तुम्हाला माझं काही सांगणं आहे. परंतु काही एक तुम्हा सांगणे असे. आचार्य, हे द्विजोत्तम, मला तुम्हाला काही सांगायचंय. दुर्योधन द्रोणाचार्यांशी संवाद करतोय. दासोपंत पुढचे 4 शब्द घेत आहेत आणि त्याच्यावरती भाष्य करतायत, टीका करतायत. ते शब्द कोणते? अस्माकंतु विशिष्टाये, अस्माकंतु ये विशिष्टा, अशी शब्दांची फोड ते करतायत आणि आम्हाला त्याच्यावरचं ते भाष्य सांगतात. पहिला शब्द आपण बघितला, हे द्विजोत्तम. दुर्योधनु म्हणे द्विजोत्तमा, हेची पुढतो पुढती वाटे आम्हा, परंतु काही एक तुम्हा सांगणे असे, असं म्हणतो. आणि दासोपंत पुढे म्हणतात दुर्योधनाच्या तोंडून अस्माकंतु ये विशिष्टा, अस्माकंतु ये विशिष्टाः, याच्यावरती ते भाष्य करताना म्हणतात आमुचा हि दळी विशिष्ट वीर असती श्रेष्ठ श्रेष्ठ, जे की बलियाडे सुभट पुढती कैसे. एकेका ओवीचं भाष्य केले त्यांनी याच्यावर. दुर्योधन म्हणतो आचार्यांना, हे द्विजोत्तम, अस्माकंतु आमच्याही सैन्यामध्ये, आमच्याही दळामध्ये, आमुच्याही दळी विशिष्ट, आमच्याही दळामध्ये असे अत्यंत विशिष्ट, वैशिष्ट्यपूर्ण, विशेष कौशल्य प्राप्त केलेले वीर असती
श्रेष्ठ श्रेष्ठ हे आचार्य आमच्याही दलामध्ये, आमच्याही सैन्यामध्ये अत्यंत कौशल्यवान, कौशल्यपूर्ण युद्धनीतीचं कौशल्य प्राप्त केलेले श्रेष्ठ श्रेष्ठ, एकाहून एक श्रेष्ठ म्हणून द्विरुक्ती केली आहे शब्दाची. श्रेष्ठ श्रेष्ठ, एकच नव्हे तर अनेक श्रेष्ठ असे अनेक वीर आहेत जे की बलियाडे सुभट, अत्यंत बलवान, उत्तम गुणांनी युक्त सुभट. सुभट म्हणजे सज्जन, उत्तम, चांगले. सुभट चांगले, सुभट म्हणजे चांगले. बलियाडे पराक्रमी, जे की बलियाडे सुभट पुढती कैसे. असे वीर आहेत, ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत, पराक्रमी आहेत, बलवान आहेत, चांगले आहेत. पुढती कैसे, पुढे काय, पुढे कसं. मम सैन्यस्य नायकाः, या 3 शब्दांना घेऊन पुढे दासोपंत भाष्य करतात. श्लोकामधले हे 3 शब्द अस्माकंतु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थीं तान् ब्रवीमि ते. यापैकी हे द्विजोत्तम, याच्यावरती बोलले दासोपंत. अस्माकंतु विशिष्टाः, अस्माकंतु ये विशिष्टाः, याच्यावरती ते बोलले. आणि आता ते म्हणतायत, आता ते सांगतायत, आता ते निरूपण करतायत. मम सैन्यस्य नायकाः, माझ्या सैन्याचे नायक, श्रेष्ठ कर्ता आज्ञापक, माते मान्य लोक महाबळी. माझ्याही सैन्यामध्ये अत्यंत श्रेष्ठ असे जे सैन्याचे नायक आहेत, ते असे सेनापती आहेत जे श्रेष्ठ आहेत, कर्तृत्ववान आहेत. आणि मला हे मान्य आहे की अत्यंत श्रेष्ठ आहेत, ते महाबली, अत्यंत बलवान आहेत, पराक्रमी आहेत, कर्तृत्ववान आहेत. असे माझ्या सैन्याचे नायकही इथे आहेत. तान या शब्दावर ते पुढे बोलतायत. तान शब्द कुठे येतो बघा. हा, नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान ब्रवीमि ते. तान या शब्दावर ते आता निरूपण करतायत. आता ऐकोनी ऐसे वचन, तू म्हणसी ते कवण, व्यक्ती शक्ती अभिधान तयाचे कैसे. खरं म्हणजे तुम्ही आता असं म्हणाल आचार्य, माझे हे जे बोलणं आहे ते ऐकून आपण असं म्हणाल की खरं म्हणजे तू म्हणतोस की एवढे नायक आहेत, एवढे सेनापती आहेत, एवढे पराक्रमी लोक आहेत, एवढे योद्धे आहेत, श्रेष्ठ आहेत, एकापेक्षा एक श्रेष्ठ बलवान सुभट म्हणजे चांगले योद्धे आमच्या सैन्यामध्ये आहेत. त्याकडेही तुम्ही पहा तर कदाचित तुम्ही म्हणाल, तू म्हणसी ते कवण, की ते कोण आहेत. व्यक्ती शक्ती अभिधान तयाचे कैसे. त्या व्यक्ती नेमक्या कोण आहेत. त्यांचा पराक्रम म्हणजे शक्ती, त्यांची शक्ती, त्यांचा पराक्रम, त्यांचं बळ कसं आहे. आणि अभिधान म्हणजे नाव. ते कोण आहेत, ते कसे आहेत, त्यांची शक्ती कशी आहे, त्या व्यक्ती कोण आहेत आणि त्यांची नावं काय आहेत. असं आपण कदाचित विचाराल, मला आपण पृच्छा कराल. तुम्ही असं म्हणाल की ते कोण आहेत, त्यांची नावं काय आहेत, त्या व्यक्ती कोणत्या आहेत आणि त्यांचा पराक्रम, त्यांचं बळ, त्यांची शक्ती नेमकी काय आहे बरं, असं आपण विचाराल. तरी आचार्या आईके वचन, माझे नव्हे अप्रमाण, माझ्या सैन्यी श्रेष्ठ कवण,
वीरते पै. तरी आचार्य, आपण माझं बोलणं, आपण माझं वचन ऐकावं. मी कधीही खोटं बोलणार नाही. माझे नव्हे अप्रमाण, माझे हे वचन जे मी तुम्हाला सांगतोय, जे मी तुम्हाला सांगणार आहे ते खोटं नाहीये, अप्रमाण आहे. अप्रमाण नव्हे, खोटं मी बोलत नाही किंवा उगाच सांगत नाही, तर ते सप्रमाण तुम्हाला सांगतोय. आपण बघा, माझ्या सैन्यामध्ये श्रेष्ठ वीर ते पै. ते कोण आहेत, कसे, ते मी तुम्हाला आता सांगतो. संज्ञार्थं ते ब्रवीमि या शब्दावर ते पुढे बोलतात. संज्ञार्थं ते ब्रवीमि. ते म्हणतात, कीर्ती गुणे अभिधाने तुझ प्रती कळावया कारणे. सांगेन मी राजा म्हणे, अहो आचार्य. अहो आचार्य, आपण कदाचित म्हणाल की ते कोण व्यक्ती आहेत, त्या कोणत्या व्यक्ती आहेत, काय नाव आहे त्यांचं, काय पराक्रम आहे त्यांचा. तर कीर्ती गुणे अभिधाने, त्यांचे गुण, त्यांची कीर्ती, त्यांची नावं, त्यांचं नाम निर्देशन मी करीन. तुझं प्रती कळावया कारणे, तुम्हाला ते कळावं म्हणून, तुम्हाला ते सांगावं म्हणून, तुम्हाला समजावं म्हणून. सांगेन मी राजा म्हणे, अहो आचार्य. ते जे राजे आहेत, ते जे सैनिक आहेत, ते जे योद्धे आहेत, ते कसे कीर्तिवंत आहेत, गुणवंत आहेत, त्यांची नावं काय आहेत, हे मी आपल्याला अहो आचार्य सांगतो. पुढे तान्निबोध या शब्दावरती दासोपंत भाष्य करतायत. मदवचन ते ऐकोनी प्रत्यक्ष दृष्टी पाहोनी, कीर्ती पराक्रमे करुनी जाण पाते. नाम रूप अवलंबावे, मग ते दृष्टीही पहावे. पाहोनी तेथिचे जाणावे, विचारे बळू. मागा केली जे करणी, पुढे आता येरणी. मुखश्री दृष्टी पाहोनी वीरमानावे. आता तयांची अभिधाने, लागतील माते सांगणे. चित्त देऊनी ऐकणे, सर्वज्ञ तुवा. मदवचन ते ऐकोनी, तान्निबोध या शब्दावर ते बोलतायत. खरंच संस्कृत श्लोकांच्या एकेका शब्दावर भाष्य करताना आम्हाला लक्षात येतं की एका संक्षिप्त शब्दामध्ये, एका मुठभर पुरचुंडीमध्ये पोतभर धान्य मावलेलं आहे, पोतभर धान्याचा पसारा आहे. आणि म्हणून उगवलेलं एक कणीस जर पेरलं ना, तर त्याचं पोतभर धान्य कसं होतं, तर मला वाटतं तो गीतार्णव आहे. एकेका शब्दावर इतकं छान समजावून दासोपंत सांगतात की आम्हाला तो शब्द पुन्हा कुठे आला तर अडायलाच नको, किंवा त्याचा परिघ किती मोठा आहे, त्याचा अर्थ काय आहे, त्याच्या परिघामध्ये किती अर्थवलय येतात. सहस्त्र दलाचं कमळ पाकळ्या पाकळ्यांनी उमलावं ना, तसा अर्थ उमलून सांगतात दासोपंत, उकलून सांगतात. तान्निबोध या शब्दावर ते बोलतात. मदवचन ऐकोनी, आचार्य माझं बोलणं ऐकल्याच्या नंतर प्रत्यक्ष दृष्टी पाहुनी, आपण प्रत्यक्ष दृष्टीनं आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी आपल्या या कौरव सैन्याकडे एकदा दृष्टी टाकावी. कीर्ती पराक्रमे करुनी,
जाण पाहते. आपल्याला माहिती आहे त्यांचा काय पराक्रम आहे, कीर्ती आहे, आणि ते एकदा बघून त्यांची कीर्ती, त्यांचा पराक्रम ऐकून पाहून मी सांगतो त्याच्यावर आपण विश्वास ठेवावा. नामरूप अवलंबावे, त्याचं रूप त्याचं नाव आपण पहा, मग दृष्टीही पहावे. नाव ऐकावं, रूप बघावं, दृष्टीनं त्याला पाहावं, पाहून तेथीचे जाणावे. विचारे बळू, त्याच्या ठिकाणी, त्या योद्ध्याच्या ठिकाणी काय शक्ती आहे, काय बल आहे, त्याची काय झेप आहे. खरं म्हणजे हे केवळ मुखाकडे बघून त्याचा अदमास घेतल्यासारखं आहे, आणि आचार्य त्यामध्ये प्रवीण आहेत याची प्रचिती दुर्योधनाला आलेलीच आहे. तो असं म्हणतोय की या योद्ध्यांच्याकडे आपण एकदा बघावं, त्यांचं नाव, त्यांचं रूप, त्यांची कीर्ती, पराक्रम ऐकावा, दृष्टीनं त्यांच्याकडे पाहावं, आणि त्यांच्याकडे पाहता क्षणी आपल्याला त्यांच्या विचारांचं बळ लक्षात येईल. मागा केली जे करणी, त्यांनी मागे जे कर्तृत्व केलेलं आहे, आता पुढे ये रणी, आता तशाच प्रकारचं कर्तृत्व, तशाच प्रकारचा पराक्रम या रणामध्ये मुखश्री दृष्टी पाहून वीर मानावे. ते गाजवतील यात शंका नाही. आपण त्यांच्या मुखाकडे बघून त्याचा अंदाज लावू शकाल आचार्य अशा प्रकारचे हे वीर आहेत असं मला वाटतं. आता तयांची अभिधाने, आता हे जे पराक्रमी, गुणवंत, यशवंत, कीर्तिवंत असे वीर आहेत, त्यांची अभिधानं म्हणजे नावं मला आता सांगायला पाहिजेत. तुम्हाला लागतील माते सांगणे, आता ते मला सांगितले पाहिजेत. चित्त देऊन ऐकणे सर्वज्ञा तुवा. हे सर्वज्ञ आचार्या, आपण सारं जाणता म्हणून आपण सर्वज्ञ आहात. आपण हे सगळं जाणताच, पण तरी सुद्धा मी आपल्याला कौरव सैन्यातील अत्यंत श्रेष्ठ, पराक्रमी, कीर्तिवंत, गुणवंत अशा प्रकारच्या सुभट, बलियाडे, शक्तिमान योद्ध्यांची नावं आता मी तुम्हाला सांगतो, ती आपण ऐकावीत अशा प्रकारची विनंती दुर्योधन द्रोणाचार्यांना इथे करतो आहे. आणि इथे 7वा श्लोक पूर्ण होतोय. उद्या 8व्या श्लोकाकडे वळूया. आज अत्यंत संक्षिप्त असं 7व्या श्लोकावरचं त्यांचं भाष्य जवळजवळ 10 श्लोकांचं भाष्य फक्त ते या 7व्या श्लोकावर करतात. 10 ओव्यांचं भाष्य ते गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या 7व्या श्लोकावर करतात, आणि आपण ते एका दिवसात साधारण 10 ओव्या बघतो. त्यामुळे 7वा श्लोक आज पूर्ण होतोय. उद्या 8व्या श्लोकामध्ये या योद्ध्यांची कोणती अभिधान आहेत आणि त्याच्याविषयी दुर्योधन द्रोणाचार्यांना काय सांगतोय आपण ऐकूया. आज इथेच थांबतो. आनंदे दत्तात्रे देव देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.